असं आहे की केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सभेत येत्या जनगणनेत ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली होती। राजपत्र पण त्याचं निघालेलं होतं आणि आता ही होणारी जनगणना याच्यामध्ये ओबीसीच्या सर्व जातींचा समावेश होईल आणि ओबीसीची लोकसंख्या सर्व भारताला माहीत होईल अशी अपेक्षा आमच्या लोकांची होती। परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी जनगणना होऊ घातलेली आहे त्याच्याकरता जे 33 कॉलम दिलेले आहे त्या 33 कॉलममध्ये पुन्हा यापूर्वी जसा कॉलम राहत होता SC ST आणि इतर तेच 3 कॉलम दिलेले आहे। जातीचा कॉलम कुठं दिलेला नाही आणि ओबीसी प्रवर्गाचा कॉलमसुद्धा तिथे दिलेला नाही। काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे। पहिला टप्पा हा घरांच्या मोजणीचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मग माणसाची जनगणना होणार आहे। आता घराच्या टप्प्याची समजा आम्ही गृहीत धरू तर घरांची सुद्धा म्हणजे मोजणी होताना ओबीसी समाजाचे किंवा प्रत्येक जातीचे किती घरं आहे हे माहीत झाल्याशिवाय त्या जातीची त्या समाजाची लोकसंख्या किती आहे हे माहीत होऊ शकणार नाही। आणि म्हणून सरकारने हे जे 33 कॉलम केलेले आहे त्या कॉलममधील जो संवर्गाचा कॉलम केलेला आहे 12 नंबरवरती SC ST आणि इतर, तिथे SC ST ओबीसी आणि इतर करायला पाहिजे आणि खाली जातसुद्धा तिथे लिहायला पाहिजे अशा प्रकारची मागणी भारतातील सर्व स्तरातून होत आहे। ती फार न्यायपूर्ण आहे। जेव्हा आपण घोषणा करतो लोकांना सांगतो की आम्ही हे करणार म्हणजे करणार, मग करणार म्हणजे अर्धी करणार की पूर्ण करणार। जर आमचे घरं किती आहे ओबीसी समाजाचे प्रत्येक जातीचे घरं किती आहे हेच आम्हाला माहीत होणार नाही तर आमची लोकसंख्या आम्हाला माहीत होऊ शकत नाही। आणि म्हणून केंद्र सरकारने या देशातील ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता, जे आश्वासन दिले होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांना जे भरभरून यश मिळालेलं आहे ही गोष्ट लक्षात घेता त्यांनी ओबीसी समाजाचा आणि जातीचा दोन्ही गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये करावा ही संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहेत का राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत? नक्कीच पत्रव्यवहार सुरू आहे आमचा। आम्ही पहिल्या दिवशीपासून पत्रव्यवहार करतो आहे आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही दोन्ही सरकारकडनं करतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।